राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। मंत्रालयीन विभागाची पुनर्रचना करून प्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 43 करण्यात आली असून यामुळे कामकाजाला गती मिळणार आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागांतर्गत नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे। तसेच केंद्रीय कायद्याशी सुसंगती राखण्यासाठी महाराष्ट्र जीएसटी कायद्यात सुधारणा आणि MIDCच्या कर्ज उभारणी क्षमतेत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान नवी मुंबई विमानतळावरील पुतळा अनावरण सोहळ्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण नसल्याने शिवसेना मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचं आश्वासन दिलंय। केरळमध्ये 4 दिवस उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने अवघ्या 5 दिवसात देशातील 13 राज्यांमध्ये मुसळधार हजेरी लावली आहे। सध्या हा मान्सून मुंबईपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर असून पुढील 48 तासात तो मुंबईत धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही वाहने वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत। दुसरीकडे राजस्थान, दिल्ली आणि पंजाब या राज्यांना मात्र अद्याप दिलासा मिळालेला नाहीये। दिल्लीत तापमान 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचलं असून पुढील 2 दिवस 8 राज्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। 11 जून नंतर उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे। पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ। राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात हजारो शेतकरी आणि महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला। सतेज पाटील, राजू शेट्टी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी रक्त सांडले तरी चालेल पण महामार्ग होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला। 27,500 एकर सुपीक जमीन संपादित होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय। सांगलीतही ड्रोन सर्वेक्षणाला तीव्र विरोध झाला। हा प्रकल्प विकास नसून जमिनी हस्तगत करण्याचा डाव असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून सरकार आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बांबळी येथे वीज कोसळून बैल दगावल्याने दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक ताकद नसलेल्या काशीनाथ गायकवाड या शेतकऱ्यावर पत्नीला नांगराला जुंपण्याची विदारक वेळ आली आहे। हौसाबाई गायकवाड यांनी प्रशासकीय मदतीअभावी शेतीसाठी औ तोडावे लागत असल्याची हृदयद्रावक कैफियत मांडली। हा वेदनादायी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आमदार रोहित पवार यांनी स्थानिक प्रशासनाकडे या कुटुंबाला तातडीने मदत देण्याची विनंती केली आहे। तसेच बळीराजाला या भीषण संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी अशी आग्रही मागणीही केली आहे। पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच सी मेडियो मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी। फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी मेडियो सोबत। महाराष्ट्रात बेकायदा गर्भलिंग निदान आणि भ्रूणहत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने खबरी योजना अधिक तीव्र केली आहे। दौंडमधील प्रकरणे समोर आल्यानंतर अशा कृत्यांची गुप्त माहिती देणाऱ्या नागरिकाला 1 लाख रुपये आणि प्रत्यक्ष सापड्यात मदत करणाऱ्या गरोदर महिलेला 1 लाख रुपये असे एकूण 2 लाखांचे बक्षीस जाहीर केले। हल्ली लहान पोर्टेबल मशीन्स आणि चीनी मोबाईल ॲप्सचा वापर करून हे गुन्हे केले जात असल्याने सायबर तपास सुरू आहे। याबाबत 1800-233-6099 किंवा 104 या टोल फ्री क्रमांकावर किंवा जवळील पोलीस ठाणे येथे तक्रार करण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं असून माहिती देणाऱ्यांचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल। तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेत असतानाच कोलकात्यात CID पथक ममता यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी पोहोचलं। CIDचे हे पथक TMCचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना नोटीस बजावण्यासाठी आणि पक्ष कार्यालयाची झडती घेण्यासाठी आलं होतं। पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी पाठवलेल्या पत्रावर काही आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे। अभिषेक बॅनर्जी यांच्या जबाबानुसार या स्वाक्षऱ्या हरीश चॅटर्जी मार्ग येथील कार्यालयात घेण्यात आल्या होत्या, ज्यामुळे CIDने येथे तपास सुरू केला। मात्र
अभिषेक बॅनर्जी यांच्या अनुपस्थितीमुळे टीएमसी नेत्यांनी सीआयडीला आवारात प्रवेश देण्यास नकार दिला, ज्यामुळे तिथे काही वेळ वाद निर्माण झाला होता. पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान. सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ. पाकव्याप्त काश्मीरमध्ये महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या वीज बिलांविरोधात सुरू असलेले जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीचे आंदोलन हिंसक झाले. आंदोलक आणि पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 30 जणांचा मृत्यू झाला असून 200हून अधिक नागरिक जखमी झालेत. स्थानिक प्रशासनाने या आंदोलनाला बेकायदेशीर ठरवत बंदी घातली होती. त्यानंतर मुझफ्फराबाद, मीरपूर आणि रावलकोट भागात तणाव वाढला. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि गोळीबार केल्याचा आरोप आहे, तर आंदोलकांनीही पेट्रोल बॉम्बने प्रत्युत्तर दिलंय. या रक्तपातानंतर संपूर्ण परिसरात लष्कर तैनात करण्यात आलं असून बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मारुती सुझुकी, हुंदाई आणि टाटा मोटर्स या आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर केलेत. या अंतर्गत ग्राहकांना काही हजारांपासून ते थेट 3.5 लाख रुपयांपर्यंत मोठी बचत करण्याची संधी मिळते. टाटा मोटर्स आपल्या कर्व EV सह इतर इलेक्ट्रिक गाड्यांवर सर्वाधिक 3.5 लाखांची सूट देत आहे. मारुती सुझुकीच्या नेक्झा रेंजमधील इन्व्हिक्टोवर 2,15,000 तर हुंदाई क्रेटावर 1 लाखांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. या ऑफर्समध्ये कॅश बेनिफिट, एक्सचेंज बोनस आणि स्क्रॅपेज इन्सेंटिव्हचा समावेश आहे. हा लाभ व्हेरियंट आणि डीलरशिपवर अवलंबून असल्याने अंतिम माहितीसाठी जवळच्या डीलरशी संपर्क साधावा. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच सी मेडियोमध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी मेडियो सोबत. बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर आज तिचा 41वा वाढदिवस साजरा करते. अनिल कपूर यांची कन्या असूनही सोनमने सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. भाग मिल्खा भाग हा तिच्या कारकिर्दीतील एकमेव ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. नीरजा आणि रांजना सारख्या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. गेल्या काही काळापासून ती रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी तिच्या ब्रँड एन्डॉर्समेंट आणि व्यवसायातून तिची कमाई सुरूच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सोनमची वैयक्तिक संपत्ती सुमारे 115 कोटी रुपये आहे, तर तिचे उद्योगपती पती आनंद आहुजा यांची संपत्ती तब्बल 4,000 कोटींच्या घरात आहे. लग्नानंतर ती आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत असून आजही कोट्यवधी तरुणांसाठी ती एक प्रेरणास्थान आहे. भारत अ संघाने तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभवाच्या छायेतून बाहेर पडत 8 धावांनी थरारक विजय मिळवला. भारताच्या 278 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला शेवटच्या 24 चेंडूत केवळ 22 धावांची गरज होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत सामन्याचे चित्र पालटले आणि श्रीलंकेचा डाव 269 धावांवर रोखला. तत्पूर्वी कर्णधार तिलक वर्माच्या 60 धावा आणि ऋतुराज गायकवाडच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने 6 बाद 277 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून सहान अर्चिग्गेने 74 धावांची झुंजार खेळी केली, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला आणि भारताने विजय हिसकावून आणला.